अध्यक्ष महोदय, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ज्या मागण्या अर्थसंकल्पाच्या या ठिकाणी उपस्थित केल्या होत्या त्यावरती अनेक माननीय सदस्यांनी आपली मागण्या या ठिकाणी मांडल्या। त्यामध्ये सन्माननीय जयंत पाटीलजी, सन्माननीय परत आव्हानीजी, रवींद्र धनगेकरजी, सुनील चौधरीजी, अबू आझमीजी, बाळासाहेब आजबेजी, माधुरीताई मिसाळजी, दिलीप लांडेजी, राजेश टोपेजी, सुनील राणेजी, हिरामन खोसकरजी, विक्रांत सावंतजी, आशिष शेलारजी, रमेश कोरगावकरजी, शेखर निकमजी, रईस शेखजी, बाळासाहेब थोरातजी, संजय केकरजी, अशोक पवारजी, मनीषा चौधरीजी, लहू कानडेजी, ऋतुजा लटकेजी, चेतन तुपेजी, अभिमन्यू पवारजी, सिद्दीकीजी, प्रकाश पातरपेकर, ज्ञानराज चौगुलेजी, प्रशांत ठाकूरजी आणि राजू पाटीलजी या सर्वांनी या ठिकाणी मागण्या बोलायचं का की डायरेक्ट या सर्व सदस्यांनी काही मागण्या मांडल्या आणि काही विषयाला इथे वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला। या सर्व विषयांचा गांभीर्याने सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जलसंपदा विभाग हे दोन्ही विभाग हे गांभीर्याने या सर्व विषयाचं गांभीर्य लक्षात घेता व निधीची जी तरतूद आहे ती तरतूद या सगळ्या गोष्टीचा विचार करून या सर्व गोष्टीचा नक्कीच सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करेल अशी मी आपणा सर्वांच्या साक्षीने आपल्या सर्वांना सांगू इच्छितो। माननीय अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2024-25 या आर्थिक वर्षाकरता जून 2024च्या अधिवेशनात सार्वजनिक बांधकाम विभागासाठी H2 ते H9 व H11 अशा एकूण 9 मागण्या क्रमांकाखालील अनिवार्य व कार्यक्रमावरील खर्चाकरिता एकत्रित निधीतून विनियोजित केलेल्या उर्वरित 23,870.9346 कोटी दत्तमत म्हणजेच निधीच्या मागण्या मंजूर करण्याची विनंती सन्माननीय सभागृहासाठी करीत आहे। माननीय अध्यक्ष महोदय, सन 2024-25 या आर्थिक वर्षाकरता जलसंपदा विभागाच्या मागणी क्रमांक I2 ते I5 व I7 अंतर्गत एकूण रुपये 20,558.3975 कोटीपैकी लेखा अनुदान सन 2024-25 करता मंजूर रुपये 6,798.0697 कोटी वगळून उर्वरित रक्कम 13,760.3278 कोटीच्या मागण्या मंजूर करण्याची विनंती मी सभागृहास करतो। आता मी सन 2024-2025च्या अतिरिक्त अर्थसंकल्पातील नगरविकास विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा